सुरेश धस यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी मेहबूब शेख यांनी केली आहे। रामखाडे हल्ला प्रकरणावरून मेहबूब शेख यांनी ही मागणी केली। हल्ला प्रकरणी कोण दोषी आहे हे समोर यावं असंही मेहबूब शेख यांनी म्हटलंय। रामभाऊ खाडे हा आज शेवटचा श्वास घेतोय, आज अजून तो शुद्धीत आला नाही आणि त्या राम खाडेला कुणी मारलंय, काय मारलंय करा ब्रेन मॅपिंग। मग सुरेश धसांचं म्हणणं असेल तर त्यांची नार्को टेस्ट करा, राम खाडेची बी करा, बघू कुणी हल्ला केला त्यांच्यावर। जर ते एवढे दोषी नसतील तर त्यांनी अंगावर घ्यायचं काय कारण नाही। आम्ही फक्त हे सांगितलंय की याच्यात दोषी कोण आहे ते समोर आला पाहिजे, नाहीतर मग ज्याच्यावर संशय आहे अशा लोकांनी बी समोर येऊन नार्को टेस्ट करून घ्यावी, काय अडचण नाही। दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। मतदार यादीच्या हरकती आणि सूचनांसाठी मुदत वाढवून दिल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक पार पडली। आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अरविंद सावंत यांनी बैठकीत शाखा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलंय। मतदार यादी संदर्भातील काम 4 डिसेंबरपर्यंत सुरू ठेवा असे आदेश बैठकीत देण्यात आले। आळस न करता काम जोमानं सुरू ठेवा असे आदेशही पदाधिकाऱ्यांना दिलेत। मनसे मवियानं जे काम केलं त्यामुळे आयोगानं चूक मान्य केली आहे, चुका आहेत म्हणून मुदत वाढवली आहे असंही बैठकीत भाष्य करण्यात आलंय। तर दुबार मतदाराचा फॉर्म भरून शिवसेना भवनात जमा करण्याचेही आदेश देण्यात आले। मतदार यादीबाबत आपण मेहनत घेतोय, याचं फळ नक्की मिळेल असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। धाराशिवच्या 4 नगरपालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपमधील वाद टोकाला पोहोचलाय। वादाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा दौरा आहे। उमरगा, धाराशिव, कळंबमध्ये सरनाईक प्रचार सभा घेणार आहेत। मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब होऊन अति खराब वर्गात पोहोचले। प्रदूषणकारी 53 बांधकामं मुंबई महापालिकेनं थांबवलीत। पालिकेच्या भरारी पथकाकडून 53 बांधकामांना कामं थांबवण्याची नोटीस देण्यात आली। बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण मोजणारे 117 सेन्सर्स बंद असल्याचं आढळलंय। अनेक विकासक मार्गदर्शक तत्वांचं पालन करत नसल्याचंही समोर आलंय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ होते, परंतु तापमानामध्ये जरी वाढ होत असली देखील मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा स्तर जो आहे तो दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे। सकाळच्या वेळेस मुंबईमधले दृश्यमान जे आहे ते पूर्णपणे आपल्याला कशा पद्धतीने आहे याचं आपण पाहू शकतो की मी सध्या बँड्रा दादर परिसरामध्ये आहे। या परिसरामधल्या मुंबईमध्ये धुक्याची चादर जी आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मुंबई महानगरपालिका ऍक्शन मोडवरती येऊन आजपासून जवळपास 700 किलोमीटरहून अधिक रस्त्यांची साफसफाई जी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं केली जाणार आहे। परंतु त्या अगोदरच मुंबईमध्ये जी काही बांधकामं सुरू आहेत या बांधकामांना नोटिसा देऊन 53हून अधिक बांधकामं जी आहेत ते बंद करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलेले आहेत। कॅमेरामॅन प्रेम मात्रेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी। 57 नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये मतदानावर टांगती तलवार आहे। 50% वर आरक्षणाची मर्यादा आहे। सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होतीये। 57 ठिकाणी मर्यादा ओलांडली गेली आहे। निवडणूक आयोगाची कोर्टामध्ये ही माहिती सादर झालेली आहे। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यांमध्ये 40 नगरपालिका आणि 17 नगरपंचायती आहेत। धुवाधार प्रचार, पण आता मतदानावर फैसला आज होणार आहे। 17 नगरपंचायतींमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली। अमरावती, धारणी, वाशिम, मालेगाव, यवतमाळ, धानकी, पालघर, वाडा, चंद्रपूर, बैसी, धुळे, सिंदखेडा, गोंदिया, गोरेगाव, सालेकसा, नागपूर, बेसा पिपळा, भिवापूर, नाबिडगाव, तरोडा खुर्द, पंढुर्णा, गोधणी, कांद्री, महाधुला, मौदा, नीलडोह, येरखेडा। 40 नगरपालिकांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली। परभणी, पूर्णा, पालघर, जव्हार, भंडारा, साकोली, शेणदुर्तफा, पुणे, दौंड, वर्धा, पुलगाव, अहिल्यानगर, शिर्डी, धुळे, पिंपळनेर, अमरावती, चिखलदरा, दर्यापूर, यवतमाळ, आर्णी, नंदुरबार, नवापूर, तलोडा, गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली, नांदेड, बिलोली, धर्माबाद, कुंडलवाडी, उमारी, चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, चिमूर, घुग्गुस, नागबीड, राजुरा, नागपूर, बुटीबोरी, डिगडोह, कामठी, काटोल, खापा, उमरेड, कन्हान, वाडी, नाशिक, मनमाड, पिंपळगाव, बसवंत, इगतपुरी, ओझर, त्र्यंबक। उद्या शुक्रवार सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये 50% पेक्षा पुढे आरक्षण गेलं, तिथं काहीतरी वेगळा निर्णय येण्याची शक्यता नाकारता येत नाही असा माझा अंदाज आहे।